नमस्कार मित्र हो, स्पर्धागुरू ESP या आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपले जे काही 14-15 हजार नवनियुक्त शिक्षक आहेत, शिवाय मुलाखत यादीमधले आहेत आणि ज्यांना भावी शिक्षक व्हायचं आहे, कारण आपण ज्यांनी टेट एक्झाम दिली ती संख्या साधारणतः 2.25 लाख संख्या आहे. म्हणजे या सर्वांना शिक्षक बनायचं आहे. असे सर्वजण, त्या सर्वांची सध्या मागणी काय आहे, तर आम्हाला शिक्षण सेवक नको, उपशिक्षक म्हणून नियुक्ती द्या. मागणी ही अगदी योग्य आहे. योग्य कशी हे आपण आता ह्या बातमीनुसार पाहणार आहोत. आता याच्यामध्ये बघा, कारण मागणी एकदम रास्त आहे. अत्यल्प उत्पन्नात उदरनिर्वाह झाला कठीण. म्हणजे जे शिक्षण सेवक आहेत फक्त 16,000 मिळतात. 16, 18 आणि 20 पुढच्या तर काही भरत्याच झालेल्या नाहीत. त्यामुळे सध्या ज्यांची भरती झाल्यात त्यांना फक्त 16च मिळणार आहेत. मग ह्या 16,000मध्ये भागवायचं कसं, हा प्रश्न या नवनियुक्त शिक्षकांच्या पुढं उभारलेला आहे. शिवाय ज्यांची भरती होणार आहे, सध्या संधी हुकलेली आहे, ज्यावेळी भरती होणार तिथून पुढं पुन्हा 3 वर्ष शिक्षण सेवक शिक्षक म्हणून गृहीत धरलं जाणार नाही आणि त्यानंतर सेवा चालू होणार. आणि याच्यामध्ये 3 वर्षाचा कालावधी जाते. त्यामुळे साहजिकच प्रत्येकाला ज्याची निवड झाली आहे तोही आणि ज्याची झाली नाही तोही उमेदवार असं म्हणतोय की शिक्षण सेवक नको. कारणंही तशीच आहेत. कारण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षण सेवक या पदाचा कुठेही उल्लेख नाही. कारण जर तुम्ही NEP सगळीकडे लागू करत असाल, सगळीकडे म्हणजे उपक्रम असतील, अभ्यासक्रम असेल, या सर्वांसाठी NEP लागू करायला चालू केलेलं आहे ऑलरेडी. म्हणजे ते चालू झालेलं आहे. मग शिक्षण सेवकांना का नाही? त्यानंतर केंद्रीय तसेच नवोदय विद्यालयात थेट उपशिक्षक म्हणून नियुक्तीही दिली जाते. देशातील इतर राज्यात थेट शिक्षकपदी नियुक्ती दिली जाते. म्हणजे कुठंही, महाराष्ट्र सोडला तर कुठंही शिक्षण सेवक हे पद सध्या नाही. त्यामुळं मग महाराष्ट्रातच का? शिवाय ज्या वेळेला हे चालू केलेलं होतं त्यावेळेला राज्याची आर्थिक स्थिती बरी नाही आणि त्यामुळं काही कालावधीसाठी आम्ही या प्रकारचं पद तयार करत आहोत असं सांगण्यात आलेलं होतं. मग काही कालावधी, हा कालावधी गेली 24 वर्ष होऊन गेले तरी झाला नाही का? मग असे प्रश्न हे आपल्या ह्या नवीन उमेदवारांना पडलेले आहेत. प्रश्नही बरोबरच आहेत. कारण जर तिथं जो ज्ञानदान करणारा शिक्षकच जर सॅटिस्फाय नसेल तर त्या विद्यार्थ्यांना ज्ञान मिळणार कसं? किंवा तो जर समाधानी नसेल तर तो त्याचे 100% तिथं देणार का? कारण जर त्याला त्याच्या उदरनिर्वाहाची जर चिंता असेल तर साहजिकच तो त्याचे 100% कितपत देऊ शकेल? हा प्रश्न नक्कीच निर्माण झालेला आहे. मग असं हे चालू असताना काही संघटना ह्या शिक्षण सेवक रद्द संदर्भात नक्कीच रस्त्यावर उतरणार आहेत. तुम्ही सर्वांनीही याला सपोर्ट करणं गरजेचं आहे. का? कारण जर इथं तुमची लाडकी बहीण, लाडका भाऊ यासारख्या योजनांना जर का पैसे दिले जात असतील तर मग इथं काम करणाऱ्या व्यक्तीला का पैसे नाहीत किंवा काम करणाऱ्या व्यक्तीचा का विचार केला जात नाही? त्यामुळे साहजिकच आम्ही सर्वांनी एकत्र येऊन नक्कीच हा जो काही लढा आहे शिक्षण सेवक रद्दचा, हा नक्कीच लढायला हवं. जर आपण तसं केलं तर आणि तरच आपल्याला हे पद, शिक्षण सेवक पद जाऊन उपशिक्षकाचा दर्जा मिळेल आणि आपण नोकरीमध्ये येऊ. कारण याबाबतचं मत एक शिक्षण परिषद झाली होती आणि त्याच्यामध्ये शिक्षण मंत्र्यांनी असंच काहीतरी मत व्यक्त केलेलं आहे की ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की शिक्षण सेवक हा शिकतोय आणि तो सध्या शिक्षक नाही. म्हणजे तो शिकतोय त्यामुळे त्याला मानधनच योग्य आहे, त्याला पगाराची गरज नाही. यासारखं काहीतरी वक्तव्य आहे ते आपण ऐकणार आहोत. आता भरती सगळी पूर्ण केली, 21,000 झाली, काही कोर्टामध्ये यात म्हणून ते शिल्लक आहे. त्याच्यानंतर केंद्र प्रमुखांची भरती सुरू केली. जे शिक्षक सेवक होते 5,000 रुपयावर काम करायचे, त्यांना 16, 18, 20,000 रुपये अशा पगारावर, म्हणजे शिकत असताना सुद्धा त्यांच्या मानधनामध्ये भरीव वाढ केली. आणि त्याच्यामुळे शिक्षकांचे जवळजवळ सगळे प्रश्न सुटत असताना त्यांचे इतर काही प्रश्न होते, ट्रान्सफरचे प्रश्न होते. याच्या पुढच्या काळामध्ये सिनियर टीचर्सना सगळ्यांना एकाच ठिकाणी राहायला. अशा प्रकारचं मत हे आपल्या शिक्षण मंत्र्यांचं असल्या कारणानं आपल्याला आपला हा जो काही लढा आहे तो नक्कीच सर्वांनी मिळून लढला पाहिजे. कुणीतरी लढेल आणि मग मला काहीतरी मिळेल किंवा माझं कॅन्सल होईल अशा भ्रमामध्ये न राहून आपण सर्वांनी याच्यामध्ये नक्कीच उतरलं पाहिजे. आणि तरच आपलं हे जे काही शिक्षण सेवक आहे हे रद्द होईल आणि आपल्याला उपशिक्षक म्हणून नियुक्तीही लगेच मिळेल. आशा करते की हे सर्व तुम्हाला समजलं असेल. नक्कीच समजलं जर असेल तर जे काही तुमची जवळची कोणतीही संघटना असेल, कोणतीही एखादी संघटना की जी आपल्याला सपोर्ट करेल अशा संघटनेसोबत जाऊन नक्कीच आपण या लढ्यासाठी नक्की प्रयत्न करायला हवेत.
तुम्हाला समजलं असेल तर नक्कीच लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचा नवनवीन कंटेंटसाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण आपण आपला या प्रकारचं कंटेंट आहे, शिवाय आपण जी काही येणारे TET आहे, TET तर नक्कीच होणार आहे, त्यामुळे येणारे TET आणि टेट देण्याचा जर तुम्ही विचार करत असाल किंवा तुमचं कोणीही जर विचार करत असेल तर त्यांना नक्कीच आपलं चॅनेल सजेस्ट करा. कारण आपण आपल्या चॅनेलवरती मराठी, इंग्लिश आणि गणिताचे काही टिप्स आणि ट्रिक्सचे व्हिडिओ घेतोय की जेणेकरून या ट्रिक्सनी तुम्हाला एक व्हिडिओ तुमचा 1 मार्क्स नक्कीच वाढवेल आणि कंटेंट ओरिएंटेड आपण टोटल व्हिडिओज घेतोय, त्यामुळे नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. कारण होतं असं की या दोन्ही एक्झाममध्ये तुम्हाला येत तरी असतं, परंतु काही टिप्स आणि ट्रिक्स माहिती नसल्यामुळे तुम्हाला पेपरला वेळ पुरत नाही आणि साहजिकच वेळ पुरत नसल्या कारणानं आपण मग आपल्या यशापासून नक्कीच दूर राहतो. आपला स्कोअर हा कमी होत असतो आणि यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलचा उपयोग करून घ्या, फायदा करून घ्या. आपण आपल्या चॅनेलवरती अशाच प्रकारचे व्हिडिओज हे टाकत आहोत. त्यामुळे नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि जर हा कंटेंट आवडला असेल लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असाच कंटेंट घेऊन. तोपर्यंत आजसाठी थांबूया इथेच. धन्यवाद.